इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 1,09,879 तर निशिकांत पाटलांना 96,852 इतकी मते मिळाली आहेत। निशिकांत पाटील यांच्यावर 13,027 मतांनी विजय मिळवलाय। यानंतर जयंत पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। इस्लामपुरातील शासकीय गोदामात सकाळी मतमोजणी सुरू झाली। 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली। आमदार जयंत पाटील यांनी पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली। जयंत पाटील यांना 1,831 तर निशिकांत पाटील यांना 715 पोस्टल मते मिळाली। जयंत पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, परंतु त्यांची आघाडी 3 अंकी संख्ये पुढे गेली नाही। इस्लामपूर शहरात मात्र जयंत पाटील यांना 4 फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी मिळाली। ही आघाडी 21 फेऱ्यांपर्यंत अबाधित राहिली। जयंत पाटील यांनी 16 फेऱ्यात तर 5 फेऱ्यात निशिकांत पाटील यांनी मताधिक्य मिळवले। जयंत पाटील यांना गतवेळी मिळालेले 73,000 मताधिक्य मात्र मोठ्या प्रमाणात घटून 13,000वर आले। जयंत पाटील यांच्या विजयानंतर राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। दरम्यान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले। गेल्या 5 वर्षापासून अखंड मतदारांच्या सेवेत राहिलो। झालेला निसटता पराभवावर चिंतन करून यापुढे तेवढ्याच ऊर्जेने आणि लोकभावनेतून घेऊन काम करणार असल्याचं निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितलं।